शेतकरी मित्रांनो नमस्कार. राज्यात तापमान गेल्या काही दिवसांपासून खूप मोठे बदल पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी कडाक्याची थंडी तर काही ठिकाणी पाऊस अशी राज्यात स्थिती आहे. अशातच राज्यामध्ये पुढचे 48 तास खूप महत्त्वाचे आहे. हवामान खात्याने महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यांना अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज दिला आहे. असून येलो अलर्ट जारी केला आहे. 27 आणि 28 डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडासह आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 26 ते 28 डिसेंबर या कालावधीमध्ये धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, जालना, परभणी, बीड, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम आणि या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या सर्व जिल्ह्यात येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. खानदेश, मराठवाडा आणि विदर्भ या भागांमध्ये अनेक जिल्ह्यात पावसाचा फटका बसेल हवामान विभागाने सांगितलं आहे. यामुळे पावसात बळीराजा चिंतेत आला आहे. अशा शेतकऱ्यांना हवामान अंदाजाचे अपडेट घ्यावे आणि आवश्यकतेनुसार शेतीचे काम करावे असा सल्ला कृषी हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तर दुसऱ्या दिवशी 28 डिसेंबरला खानदेश, मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागांमध्ये, विदर्भ या भागांमध्ये विजांच्या कडकडासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. असेच नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.